रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी पुलावर आज दुपारी सुमारे 1:15 सुमारास केमिकल टँकरचा भीषण अपघात झालाय। मुंबईहून लोटे MIDCकडे निघालेला टँकर अचानक पलटी झाल्याने त्यामधील इथेनॉल थेट नदी पात्रात मिसळू लागल्याने गंभीर बाब समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात पर्यावरणीय धोक्याची भीती व्यक्त केली जाते, तर स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण दिसतंय। अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले। दरम्यान खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय। तसेच इथेनॉलमुळे नदी पात्रातील पाण्यावर आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाचा अंदाज घेण्यासाठी संबंधित यंत्रणा सतर्क झाली आहे। वारंवार घडणाऱ्या अशा अपघातामुळे नागरिकांनी प्रशासनाकडून ठोस आणि तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे। रत्नागिरी शहरातील ऐतिहासिक थिबा पॅलेस परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दाट लोकवस्ती आणि पर्यटकांची वर्दळ असलेल्या या भागात बिबट्यांची उपस्थिती चिंतेचा विषय ठरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास स्थानिक रहिवासी रुपेश रघुनाथ सावंत यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये बिबट्या शिरल्याने CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले। सावंतच्या शोधात आलेला हा बिबट्या काही काळ परिसरात वावरल्यानंतर पुन्हा अंधारात निघून गेला। आज सकाळी फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय, तर सावंत कुटुंबियांकडून परिसरातील नागरिकही चक्रावून गेले। थिबा पॅलेस परिसर हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा आणि गजबजलेला भाग असल्याने वन विभागाने तात्काळ दखल घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा परिसरात काजू बागेत बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। मुंबई गोवा महामार्गालगत ही घटना घडली असून वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। लांजा शहर जवळील कुक्कुटपालन संस्थेच्या काजू बागेत हा मृतदेह आढळल्यानंतर वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। प्राथमिक तपासात हा बिबट्या मादी जातीचा असून अंदाजे 6 महिन्याचा असल्याचं समोर आले। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनुसार अज्ञात वाहनांच्या धडकेमुळे बिबट्याच्या डोक्याला आणि कमरेला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबई गोवा महामार्गालगत वारंवार अशा प्रकारचे अपघात घडत असल्याने वन विभाग आणि प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। दरम्यान या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।